बातमी सोलापुरातून. सोलापूरच्या बार्शीत ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. वैरागमधील 42 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय. 13 डिसेंबरला हा मोर्चा काढला होता आणि ट्रॅक्टर मोर्चा ज्यांनी काढला होता अशा 42 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय. 500 ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढणाऱ्या मराठ्यांवर गुन्हा दाखल झालाय. बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 42 आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय. मराठा आरक्षणासाठी बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये तब्बल 500 ट्रॅक्टरचा मोर्चा काढला होता आणि यातील अनेकांवर आता गुन्हे दाखल होत आहेत. तेरा डिसेंबरला मोर्चा काढला होता. यातील 500 ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढणाऱ्या मराठ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. 42 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी वसीम आत्तार आपल्यासोबत जोडलेत. वसीम, ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. जगदीश, आपण निश्चित पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका या ठिकाणी जो आहे तो वैरागमध्ये जो आहे तो ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्यावरती जो आहे तो गुन्हा दाखल जो आहे तो वैराग पोलिसांनी दाखल केलेला आहे. 42 आंदोलकांवरती जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे. 13 डिसेंबर रोजी जो आहे तो हा ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी काढण्यात आला होता. मराठा योद्धा जो आहे ते जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जो आहे तो हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. एकूण ह्या मोर्चामध्ये 500 ट्रॅक्टर होते आणि काही मराठा बांधव देखील होते. मात्र त्यातील जे आयोजक आहेत, आंदोलक आहेत, त्यांच्यावरती 42 जणांवरती जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे. भारतीय दंड संहिता कलम 143 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार जो आहे तो यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. जगदीश, धन्यवाद वसीम दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.